नमस्कार अमरावती. मेळघाटातील प्रलंबित प्रश्नावर आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. शिवसेना आणि प्रहार सामाजिक संघटनेच्या संयुक्त संपर्क अभियानादरम्यान त्यांनी प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिलाय. मेळघाट संघर्ष महापदयात्रेनंतरही पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांचे अनेक प्रश्न अद्याप कायम असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील विविध गावांचा दौरा केलाय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मोगरदा आणि गडगा भांडुम गावांना भेट देत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय. यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सेवा आणि रोजगारासंदर्भातील समस्या त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या. दरम्यान शिवसेनेच्या गाव तिथे शाखा अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. गावागावात जाऊन जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. गडका भांडुम येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. संघर्ष यात्रेनंतर प्रशासनाला पुरेसा वेळ देण्यात आला, मात्र अनेक कामं अजूनही कागदावरच असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मेळघाटातील वीज प्रश्नावर त्यांनी संताप व्यक्त करत स्वातंत्र्यानंतरही काही गावे अंधारात असल्याचं सांगितलं. अनेक वस्त्यांपर्यंत नियमित वीज पोहोचलेली नसल्याने हा विकासाचा नव्हे तर प्रशासनाच्या अपयशाचा प्रश्न असल्याचंही ते म्हणाले. यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की संघर्ष यात्रेदरम्यान दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर दिवाळीच्या काळात हजारो नागरिकांसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य घेराव घालण्यात येईल आणि तसेच मेळघाटातील वीज आणि विकासाच्या प्रश्नावर स्वतंत्र जनआंदोलन उभारण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिलाय. मेळघाटच्या जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत बच्चू कडू यांनी प्रशासनाला आता आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कामे दाखवण्याचं आवाहन दिले आहे. 3-3 महिन्यांना आपली तालुक्यावरची सगळी यंत्रणा तिथं जाईल. 20 गाव मिळून एक गाव इकडे याची गरज पडणार नाही त्यांना. आणि ते वर्षातून एकदाच ठेवतो आपण, 5-6 वर्षातून. राजस्व अभियान काय आहे, तुम्ही तिकडे राबवल्यापेक्षा जे तालुक्याच्या जवळचे गाव त्यापेक्षा दूरच्या गावात जास्त राबवू ना आपण. त्याचं एक नियोजन जर केलं आपण तर होईल. दुसरं गोष्ट काय आहे, हे सगळे गाव धारणीला लागून आहे. 25 किलोमीटर अंतर आहे. तुमच्या नकाशानुसार धारणीच्या जवळ तहसीलला जवळ पडणारे गावं किती आहे, त्याचा एक प्रस्ताव जर पाठवला तर त्यांना आपण धारणीला जोडून देतो ना. 25 किलोमीटर धारणी आहे, यांचं पोलीस स्टेशन धारणी, यांचं PSC धारणी, तहसील चिखलदरा. हे आपण लक्षात आणलं पाहिजे. तहसील ते पान मला सांगा ते